श्री स्वामी समर्थ. आज आपण वडापावला एक ऑप्शन म्हणून सोपा आणि साधा एक खमंग पदार्थ बनवणार आहोत. इथं मी लांब कांदे घेतले चिरून आणि स्लाइस केल्यात बटाट्याच्या. आता इथे एका भांड्यात मी आपलं डाळीचं पीठ घेणार आहे. आपला वडापाव खायची इच्छा असली आपल्याला आणि करायचं कंटाळत असेल तर साधं सोपं भजीपाव आपण घरच्या घरी पटकन करू शकतो काही मिनिटात. इथं साधारण मी 2 ते 2.5 वाटी डाळीचं पीठ घेतलंय. त्यात मी ओवा घालून घेतलाय क्रश करून. हे बघा इतकं पीठ आहे आपलं. त्यात आपण ओवा घालून घेऊ. थोडी बडीशेप घातली आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता धणे पावडर घालू. धणे पावडरमुळे छान टेस्ट येते. तसं आपण कोथिंबीर पण घालणार आहे. आता जिरा पावडर घालून घेऊ आणि थोडी हळद घालायची. हळद जास्त नाही घालायची, थोडीच घालायची आपल्याला हळद. आणि तिखट घालून घेऊ, लाल तिखट. थोडं भजीला आपल्या तिखटपणा येण्यासाठी. आता यात कोथिंबीर घालून घेतली बारीक चिरलेली. याला आपण आता थोडं थोडं पाणी टाकत जाऊ आणि छान याचं बॅटर बनवू. थोडंच टाकायचं, थोडं थोडं टाकायचं पाणी, एकदम नाही टाकायचं, नाही तर बॅटर पातळ होऊ शकतं. आता इथं मी किंचित सोडा घालून घेतला. बघा असं बॅटर बनवलं. थोडं घट्टच बनायचं म्हणजे तेल कमी शोषतं. आता इथं आपण जसं वडापाव सोबत आपल्या चटणी मिळते तशी चटणी आपण आता इथं तयार करणार आहोत. त्यासाठी इथं मी तेल तापत ठेवलं. त्याच्यात थोडं बॅटरचं थोडे छोटे छोटे गोळे तळून घेतले भज्या. बघा अशा भज्या तळून घेता कुरकुरीत. ही माझी तळणाची कढई म्हणून ते इग्नोर करा. काळी कढई दिसते ती. ही मी स्पेशल तळण्यासाठी वापरते म्हणून ती तशी झाली तेलकट. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं वाटीमध्ये वेगळं पीठ काढून थोडं पातळ करून असं करू शकतात. पण मी त्याच पिठाने गोळे तळून घेतले बारीक करून. ही चटणी एकदम चविष्ट लागते आणि आपल्याला भजी खाताना वडापावचीच फिलिंग येते की आपण वडापाव खातो म्हणून. साधं सोपं पटकन तयार होणार आहे. याला थोडं कुरकुरीत तळू द्यायचं कडक होईपर्यंत, म्हणजे आपली चटणी छान होते. आता इथं मी एका मिक्सरच्या गुणगुणे घेतले तळलेले आणि खोबरं घेतलंय आपलं सुकं खोबरं आहे बारीक केलेलं. चटणी घालून घेतली म्हणजे तिखट. तुम्ही लाल मिरची पण वापरू शकतात. मी तर लाल तिखट घातलंय. लसूणच्या पाकळ्या घातल्यात. आपलं बाकी आपण जिरा पावडर ते सगळं आपण भजीमध्ये टाकलं होतं म्हणून वरून टाकायची आता गरज नाहीये. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतला. तर मिक्सरमध्ये असं छान वाटून घेतलं. बाकी छान चटणी झाली आपली जशी वडापाव सोबत मिळते तशीच. आता हिला आपण बाजूला ठेवू. आता इथं आपण भजी करायला घेऊ. इथं मी लांब चिरलेला कांदा बॅटरमध्ये मिक्स करून घेतलाय आणि थोडे आपले स्लाइस केलेले पोटॅटो घेतलेत. आता यांच्या स्लाइस पण तळून घेऊ आपण आणि थोडे कांद्याच्या भज्या पण काढून घेऊ. याला छान फास्ट गॅसवर तळायचं म्हणजे तेल शोषत नाही भजी. भजीला कलर पण छान आलाय. जर आपण हळद जास्त टाकली तर भजीचा कलर चेंज होतो म्हणून हळद सहसा टाकायची नाही तर टाकली तर थोडीशी किंचित टाकायची म्हणजे भजीला छान बाहेरचे भजी असते तसा कलर येतो. बघा आता आपण इथं पाव घेतलाय. जसं आपला वडापावचा पाव असतो तोच पाव आहे छोटावाला. आता याला आपण चटणी लावून घेऊ आपण तयार केलेली. आता यावर आपण भज्या रचून घेऊ. बघा आपला भजीपाव तयार झालाय. तुम्हाला ही भजीपावची साधी सरळ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचा आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी